नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत सेफ पर्सेंटाइल बद्दल। ठीक आहे, ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल की तुम्हाला कोणत्या लेवलच्या कॉलेजेसला जास्त टार्गेट करायचं आहे, स्पेशली ते कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये असले पाहिजे। ठीक आहे, तर हे गाईडलाईन्स आहे ज्याच्यातून तुम्ही एक एस्टिमेट करू शकता तुम्हाला कोणते कॉलेजेस लागू शकतात तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार। ठीक आहे, चला बोलूया सगळ्या गोष्टींबद्दल, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉलेज खजाना चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण आता नंतरचे सगळे मेजर व्हिडिओज कॉलेज खजानावरती येणार आहे। ठीक आहे, कारण ह्या चॅनलवरती मी एकच व्हिडिओ दिवसाचा अपलोड करू शकतो बाळांनो। आता तुम्हाला अशी गरज आहे दिवसाचे 3-3, 4-4 व्हिडिओज सुद्धा तुम्हाला कमी पडतील, कारण ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला व्यवस्थित समजत नाही, सेफ पर्सेंटाइल तुम्हाला समजत नाही, तुम्हाला फ्रीज फ्लोट ह्या गोष्टी समजत नाही, तुम्हाला सीट मॅट्रिक्स समजणार नाही, वॅकंट सीट समजणार नाही, खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत। म्हणून तो कॉलेजचा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यात सगळ्या गोष्टी इन्क्लूड असणार आहेत। फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, 1 रुपया द्यायची गरज नाही, सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड असणार आहेत। तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन जाईल जर तुम्ही प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर। नक्की सबस्क्राईब करा आणि जे पहिले 10,000 सबस्क्रायबर असतील त्यांच्यापैकी आपण 1500 सबस्क्रायबर, लकी 100 सबस्क्रायबर चूज करणार आहोत, ज्याच्यामधून आपल्याला ज्यांना आपण 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर देणार आहोत। नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला खूप फायदा होईल या गोष्टीचा, माझ्यावरती तुम्ही तेवढा विश्वास ठेवू शकतात। ठीक आहे, चला आता बघूया सेफ पर्सेंटाइल। सेफ पर्सेंटाइल नेमकं काय असतं बाळांनो? सेफ पर्सेंटाइल एक बेसिकली एक असा रेंज असते पर्सेंटाइलची ज्याच्यातून एक तुम्हाला एक आयडिया भेटते की हा मला हे कॉलेज भेटू शकतं। ठीक आहे, तुमच्या कशावरती निघतं सेफ पर्सेंटाइल? तुमच्या कट ऑफ्स वरती, कॉम्पिटिशन वरती, ठीक आहे, आणि कॅटेगरीवरती बेसिकली। आता ह्या वर्षी विद्यार्थी खूप जास्त आहे, 2.4 लाख विद्यार्थी आहेत वाटतं। ठीक आहे, मग यानुसार जे सेफ पर्सेंटाइल चेंज होणार आहे त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत। ठीक आहे, तुम्हाला हे सेफ पर्सेंटाइल जाणून तुम्हाला एक गोष्ट समजून जाते की मला ह्या कॉलेजेसला टार्गेट करायचंय जास्त। ठीक आहे, आता कॉलेजेस 3 टायर्स कॉलेज असतात बाळांनो, एक टॉप टियर कॉलेजेस, मीडियम लेवल कॉलेजेस आणि लो लेवल कॉलेजेस। फॉर एक्झाम्पल टियर 1 कॉलेजेस, टियर 2 कॉलेजेस, टियर 3 कॉलेजेस आणि एक असतात बिलो लो लेवल कॉलेजेस। ठीक आहे, याच्या खाली पण एक कॅटेगरी असते बिलो लो लेवल कॉलेजेस। एक गोष्ट समजून घ्यावी लागेल बाळांनो तुम्हाला, जर तुमचे 0 पर्सेंटाइल जरी सीईटी मध्ये आले असतील, 0 पर्सेंटाइल, तरी पण तुम्हाला सीएस भेटू शकतं, तरी पण तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस भेटू शकतात। या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ इच्छितो। का रे बाळांनो? फक्त तुम्ही असं नका म्हणू की पुण्यातच पाहिजे मला, नाही, कोणतीच कंडिशन नाही, मी फक्त एवढंच बोललोय महाराष्ट्रात तुम्हाला सीएस भेटून देईल मी, जर तुम्हाला 0 पर्सेंटाइल आहे तरी, कारण लास्ट इयरचं जेव्हा कट ऑफ चेक करणार तुम्ही 0 पर्सेंटाइल वरती खूप कॉलेजेस क्लोज झालेले सीएसचे, है ना। तर पर्सनल काउन्सिलिंग मध्ये मी श्युरिटी तुम्हाला देतोय ना, तर याच कारणाने देतोय। ठीक आहे, कॉलेज लिस्ट त्या पद्धतीने केली पाहिजे पण तुमची। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। अजून पण ज्या विद्यार्थ्यांनी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं नसेल, आता करू शकतात। सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात बाळांनो। आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असू। ठीक आहे, त्यातल्या त्यात तुमची कॅटेगरी, पर्सेंटाइल, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवेल। ठीक आहे, आणि एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला भेटतो, कधी तुम्हाला काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकतात, नेहमी तुमच्या सोबत असतात ते। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू। एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटचे 100 सीट्स उरलेले आहेत, जे विद्यार्थी इच्छुक असतील, इंटरेस्टेड असतील ते नक्कीच एनरोल करू शकतात। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न योग्य निर्णय घ्या बाळांनो। ठीक आहे, चला आता बघूया आपण 3 टायर्स तुम्हाला समजले। आता एक गोष्ट समजून घेऊया, जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधले स्टुडंट आहेत बाळांनो, तुमच्यासाठी सेफ पर्सेंटाइल सांगू, जर तुम्हाला टियर 1 कॉलेजमध्ये जायचंय तर 95 पर्सेंटाइल तुम्हाला क्रॅक करावे लागतील बाळांनो। टियर 2 मध्ये जायचंय 95 पर्सेंटाइल, आता टियर 1 कॉलेजेस किती 20 ते 25 किंवा 20 ते 30 कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करू शकतात महाराष्ट्राचे टॉप 20-30। मीडियम लेवलमध्ये जायचंय तुम्हाला 75 ते 95 पर्सेंटाइल पाहिजे तुम्हाला, आणि लो लेवलमध्ये जायचंय तुम्हाला 60 ते 75 पर्सेंटाइल पाहिजे। आता सर मला 60 पेक्षा कमी आहे, तुम्हाला कॉलेज भेटेल, टेन्शन नका घेऊ, बिलो लो लेवल कॉलेज भेटेल, पण त्याच्यामध्ये पण जो चांगला परफॉर्म करतो त्याला चांगलं कॉलेज भेटतं, चांगलं प्लेसमेंट भेटतं त्याला। ठीक आहे, घाबरायची गरज नाही। जर तुम्ही ओबीसी, एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस मध्ये आहेत बाळांनो, तर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये जायला कमीत कमी 90 पर्सेंटाइल लागतील। ठीक आहे, मीडियम लेवलमध्ये जायला तुम्हाला 68 ते 90 पर्सेंटाइल लागतील बाळांनो, आणि लो लेवलमध्ये जायला 50 ते 68 पर्सेंटाइल लागतील। याच्या खाली जरी असतील तरी तुम्हाला कॉलेज भेटेल, टेन्शन नका घेऊ। ठीक आहे, कारण थोडंसं लो लेवल भेटेल पण कॉलेज भेटेल। ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही एससी कॅटेगरीमध्ये आहात बाळांनो, टॉप लेवलमध्ये जायला 83 पर्सेंटाइल तुम्हाला कमीत कमी आणावे लागतील। ठीक आहे, मीडियम लेवलमध्ये जाण्यासाठी 63 ते 83 पर्सेंटाइल तुम्हाला कमीत कमी आणावे लागतील बाळांनो, आणि लो लेवलमध्ये जायचंय तर 43 ते 63 पर्सेंटाइल तुम्हाला मिनिमम आणावेच लागतील बाळांनो। याच्यापेक्षा कमी आहे तरी तुम्हाला कॉलेज भेटेल का? डेफिनेटली तुम्हाला कॉलेज भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, एसटी कॅटेगरीमध्ये जर आहात तुम्ही बाळांनो, तो तुम्हाला टॉप लेवलमध्ये जायला 78 पेक्षा जास्त पर्सेंटाइल लागतील,
मीडियम लेवलमध्ये जायला 58 ते 78 पर्सेंटाईल लागतील, लो लेवलमध्ये जायला 35 ते 58 पर्सेंटाईल लागतील. आता 35च्या खाली येत तरी तुम्हाला ऍडमिशन भेटेल, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. काय कॉम्प्रोमाइज करावं लागेल? सिटी कॉम्प्रोमाइज करावं लागेल बस. ठीक आहे, एमटी कॅटेगरीमध्ये आहात, टॉप लेवलसाठी 86 पर्सेंटाईल. ठीक आहे, मीडियम लेवलसाठी 66 ते 86, लो लेवलसाठी 48 पेक्षा कमी असेल तरी तुम्हाला कॉलेज भेटेल. आता एससीबीसी आणि ईडब्ल्यूएचचं कट ऑफ ऑलमोस्ट इक्वल असतं ओबीसीचं. ठीक आहे, तर त्यांचे सेफ पर्सेंटाईल, तुमचे सेफ पर्सेंटाईल. ठीक आहे, तर हे तुमचं एक बेसिकली छोटंसं गाईड आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, हायर पर्सेंटाईल मोर अँड बेटर ऑप्शन्स. ठीक आहे, जर तुमचे पर्सेंटाईल जास्त आहे तर तुमच्यासाठी ऑप्शन्स जास्त असतात, रिझर्वेशन तुम्हाला जास्त भेटतं कॉलेजेसमध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला तुमची जेव्हा कॉलेज लिस्ट बनवतात बाळांनो, तुम्हाला टॉप कॉलेज पण त्याच्यात इन्क्लूड करायचे, मीडियम पण इन्क्लूड करायचे आणि लो पण इन्क्लूड करायचे. का रे बाळांनो? टॉपमध्ये म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलनुसार टॉप. फॉर एक्झाम्पल तुमचे 50 पर्सेंटाईल आहे तर तुम्ही कॉलेजेस 70 पर्सेंटाईल पासून 30 पर्सेंटाईल पासून तर 70 पर्सेंटाईलचे सगळे कॉलेजेस टाका. 70चं तुम्हाला भेटणार नाही माहितीये, पण तरी टाका. कट ऑफ इकडे तिकडे झालं तर एक सेफ साईडला राहतात. आणि 30 तुम्हाला भेटणारच आहे तरी टाका, कारण जर 50 कट ऑफ डाऊन झालं तर तुम्हाला कोणतं ना कोणतं कॉलेज तर भेटलं पाहिजे. तर या पद्धतीची लिस्ट बनवा. आता जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल आहेत त्यांची कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलर डिलिव्हर करताय. तुम्ही एनरोल नसणार, लवकरात लवकर करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. बाळांनो, हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. ठीक आहे, इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते. जो गरजू विद्यार्थी असतील, ज्याचे कमी पर्सेंटाईल असतील, त्याच्यासोबत नक्कीच या व्हिडिओला शेअर करा. आपल्याला त्याचा फायदा करून द्यायचा आहे. बाळांनो, कॉलेज खजाना चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करा, तिथं खूप काही गोष्टी येणार आहेत. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.